सज्जन श्रोते वाचक रघो राम प्रहरी. चिंतनाचं शीर्षक आहे सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. द्वैताचा आजार टाळा सज्जन लोको. आता प्रथम पद्य आहे का, मग अर्थ आणि परत एकदा पद्य. मुळाचेच खूळ ज्यासी लागलेसे, संपूर्ण सुफळ जीवन तयाचे. द्वैत खंड गोडी ज्यासी राहतसे, जीवनी तयाच्या भागाकार असे. भाग भाग सदा भागम भाग करी, गुण आकारात सदा भाव धरी. जन्म मृत्यू यातायाती सदा पिचत असे, लक्ष्यापासून सदा दूर राहत असे. अखंड अभंग अद्वैत हे लक्ष, तेथ लक्ष जरी शांत राही तरी. मौन शांती ध्रुव अभंग जो असे, स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे. अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्यासी. लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. अर्थ स्पष्टीकरण. संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी जे काही आहे त्याचा ध्यास आस घेऊन जो आपले उभे आयुष्य व्यतीत करतो तो अधिष्ठान असलेला किंवा असलेले, तो अधिष्ठान म्हणजे सर्वाधी असलेले स्थान शोधणारा, पाया शोधणारा सत्य शोधकच असतो. केवळ सत्य आणि सत्यच ज्याने आपल्या जीवनाचे असणेपणाचे ध्येय लक्ष्य म्हणून निश्चित केले आहे, त्याची काळजी त्याचे ध्येयच म्हणजे सत्य घेत असते. त्याचे हे सत्यासाठी देहभान हरपून वेडे होणेच त्याच्या जीवनाला सार्थकता सुफल संपूर्णता प्राप्त करून देते. काय असते नेमके त्या ध्येयाचे स्वरूप? अखंड अभंग अद्वैत हे असते त्याच्या ध्येयाचे स्वरूप. तो सर्वत्र असलेल्या मूलगामी अखंड अद्वय एकात्मतेचा शोध घेत असतो. अशा सत्य शोधकाचे स्वतःचे असणे म्हणूनच खरे तर विश्वात्मकही असते. तो स्वतःला सर्वस्व म्हणून जाणतो, ओळखतो. सर्वस्व म्हणजे सर्वांमध्ये स्वतःला पाहणे जाणणे, आणि स्वमध्ये सर्व काही पाहणे जाणणे. सर्वस्व म्हणजे सर्वांमध्ये स्व पाहणे आणि स्वमध्ये सर्व पाहणे. त्या कारणाने अशा सत्यशोधकाच्या जीवनात भाग, तुकडे, द्वैत, भंगलेपण, दुभंगलेपण, विदीर्णता दिसत नाही. जी अन्यथा म्हणजे जी इतरत्र सतत माझे तुझे करणाऱ्या द्वैती माणसाच्या जीवनात दिसते. द्वैत म्हणजे भागाकार, विदीर्णता, शोकात्मका. या उलट अद्वैत म्हणजे पूर्णता, अखंडता, अभंगता, संपूर्ण आनंदमयता. आनंद हा जाणता येणारा अनुभूती गम्य असतो, म्हणून तो नेहमीच पूर्णतम असतो, सत्य असतो. असा हा सत्यपूर्ण आनंद स्वाभाविक चिन्मय चित म्हणजे ज्ञान किंवा प्रकाशयुक्त असतो. या ज्ञान आणि प्रकाश यांना एकत्वाने ज्ञान प्रकाश म्हणजे ज्ञान ज्या आनंदाला प्रकट करते असा जो प्रकाश तो ज्ञान प्रकाश असेही म्हणतात. सारांश अद्वैत हे आणि हेच सच्चित म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद यांचे निधान असते. सारांश अद्वैत हे आणि हेच सच्चित आनंद यांचे निधान किंवा ठेवा असतो. द्वैत हा असतो भागाकार आणि सर्वत्र चाललेली पळापळ किंवा भागमभाग. असा भागमभाग करणारा द्वैती गुण, असा भागमभाग करणारा द्वैती म्हणजे द्वैतामध्ये रमणारा. असा भागमभाग करणारा द्वैती गुण आकार रूप यांच्या नादी लागून सतत अस्थिर, असंयमित, दोलायमान आणि केविलवाणा बनतो. जन्ममृत्यूच्या यातनारूपी चक्रात तो सदा पिचत असतो. त्याचे मूळ कारण सत्य किंवा अद्वैत या ध्येयापासून तो शतयोजने दूर असतो. नव्हे त्याला या अद्वैताची चाहुली अद्याप लागलेली नसते. तर अद्वैत, अखंड, अभंग अशा विश्वमुळाशी असलेल्या सूत्राचे प्राप्तीसाठी जो ध्यास धरतो त्याला ध्येयाचा गुणच प्राप्त होतो. जो आपले ध्येय निश्चित करतो त्याला त्या ध्येयाचा गुण प्राप्त होऊन ध्येयाचा ध्यास धरणारा ध्याता स्वतःच ध्येय बनतो. अखंडाचा ध्यास घेतलेला अखंड अभंगच बनतो असे त्याला अनुभूतीशी येते. म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व, तसा सीकर इज द सॉट. म्हणून अखंडाचा शोध घेणारा स्वतः अखंडच असतो
असा त्याला अनुभव येतो. यालाच म्हणायचे सत्याची, मुळाची, अद्वैताची अपरोक्ष अनुभूती किंवा डायरेक्ट एक्सपिरियन्स ऑफ द ट्रूथ. त्या कारणाने लक्ष्यावर लक्ष ठेवून, आता क्षला या लक्ष म्हणजे ध्येय आणि नुसता लक्ष म्हणजे अवधान, सावधानता. त्या कारणाने लक्ष्यावर लक्ष ठेवून बिईंग कॉन्सन्ट्रेटेड ऍट द गोल किंवा ध्रुवत्वाचा शोध घेता घेता तो शोधकर्ता स्वतःच ध्रुव बनतो. आता तो सहज मौन परमशांतही होतो. चटकन त्याच्या लक्षात येते शांत, ध्रुव, अखंड, अभंग असाच मी आहे. अखंडोहम, अभंगोहम, शांतोहम, ध्रुवोहम असाच मी आहे. म्हणजे तो जसा अखंड, शांत, ध्रुव, अभंग आहे तसाच मी सुद्धा अखंडोहम, शांतोहम, ध्रुवोहम, अभंगोहम असाच आहे. म्हणजे तो आणि मी हे दोन्ही जर एकच आहेत तर आय एम दॅट, तेच ते सोहम हौसा हे त्याला आता समजते. तेव्हा अखंड मीच आहे आणि मी म्हणजे तोच आहे असा सोहम हौसा आय एम दॅटचा त्याला शोध लागतो. मीच तर विश्वमूळ किंवा आय एम द सोर्स हाच तो ज्ञान साक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन. मीच आत्मा किंवा विश्वात्मा. आता असा हा सत्यशोधक स्वतःमध्ये स्वतःला नारायण म्हणजे परब्रह्म म्हणून पाहू लागतो. नारायण याचा अर्थ ब्रह्म हेच वैभव, जे सर्वत्र बृहत व्यापक आहे तेच वैभव, सर्वत्र व्यापलेलं तेच वैभव, हा नारायण याचा असा अर्थ आहे. नारायण याचा अर्थ ब्रह्म हेच वैभव किंवा सर्व व्याप्त जे वैभव आहे तेच नारायण, असा नारायण याचा अर्थ आहे. अंतरीच्या राजाला, राणाला तो दृढ व्हावे निशिदिन आलिंगन देतो. लक्ष्मी, सरस्वती किंवा धनवैभव व विद्या अशा या नारायणाच्या कामारी किंवा दासी असतात. मात्र हा असा प्रत्यय परोक्ष अनुभूती येण्यासाठी द्वैताचा, भेदाभेदाचा, विषमयतेचा आजार किंवा बिमारी टाळणे महत्वाचे आहे. यू आर द युनिव्हर्स हेच सर्वांसाठी एकमेवाद्वितीय सत्य आहे. म्हणूनच सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. आता एकदा काव्य नीट ऐका आणि हे निरूपण इथेच थांबू. मुळाचेच खूळ ज्यासी लागलेसे, संपूर्ण सुफळ जीवन तयाचे. द्वैत खंड गोडी ज्यासी राहतसे, जीवनी तयाच्या भागाकार से. भाग भाग सदा भागम भाग करी, गुण आकारात सदा भाव धरी. जन्म मृत्यू याता याती सदा पिततसे, लक्षापासून सदा दूर राहतसे. अखंड अभंग अद्वैत हे लक्ष, तेथ लक्ष जरी शांत राही तरी. मौन शांती ध्रुव अभंग जो से, स्वये तोची आत्मा विश्वमूळ से. अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्यासी. लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. म्हणजे ज्याने द्वैताचा आजार टाळला आणि जो मौन शांत ध्रुवभंग असतो त्याला कळते की तो स्वतःच्या अस्तित्वाचे, विश्वाचे मूळ आहे. अंतरंगातला राणा म्हणजे ब्रह्मचेतना तो स्वतःच आहे आणि त्या ब्रह्मचेतनेला तो स्वतःच ब्रह्मचैतन्य म्हणून ब्रह्मचेतनेला ब्रह्मचेतना ब्रह्मचेतनेच्या प्रेमाने आलिंगन देते. म्हणून अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्यासी. असा जो ब्रह्मचेतना म्हणजे आपण आणि जे सर्वत्र पसरलेले विराट वैभव ते आपणच आहे समजतो, त्याच्या त्या एकूण वैभवामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती त्या किरकोळ कामारी किंवा दासी सारख्या असतात. त्यामुळे जो स्वतः नारायण आहे त्याला लक्ष्मी, सरस्वती किंवा मोलकर्णी, कामारी यांचा कधीच तुटवडा पडत नाही. आणि यासाठी सुजन हो, सज्जन हो, द्वैताचा आजार टाळा आणि अद्वैताचा ध्यास धरा. म्हणून सुजन हो टाळा द्वैताची बिमारी हे आजचे निरूपण आहे. आपण सर्वांनी ध्यानपूर्वक
अंतःकरणपूर्वक त्याला मन, हृदय आणि बुद्धीमध्ये धारण करावं आणि द्वैताची बिमारी टाळून अद्वैताचा निशिदिन ध्यास घेऊन आपणच मौन, शांती, ध्रुव, अभंग असे विश्वमूळ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. आपणच तो आदी नारायण आहोत आणि लक्ष्मी सरस्वती या आपल्या दासी आहेत. आपण न सांगता सुद्धा ते आपल्या पुढे रुंजी घालत आहेत. आपली सेवा करण्यासाठी त्या तत्पर आहेत असा विश्वास ठेवून आपण सर्वांनी ब्रह्म चिंतनामध्ये सतत असावे. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.